केतन कालन या गोलंदाजाला या मॅचमध्ये चांगली गोलंदाजी करावी लागेल. या अगोदर आपण पाहिलं 42 धावसंख्येचं पाठलाग सहजरित्या केलं भाकरीचा पाडा या टीमनं. चांगला चेंडू चेंडू पडल्यानंतर थोडीशी उचली घेतली. यष्टीरक्षकाचा वेध घेणारा चेंडू डॉट बॉल येतोय. धावफलक स्थिरावेल ते केवळ 2 या धावसंख्येवरती. पहिल्या चेंडूवरती दुहेरी धाव आली. विकेट मिळण्याची दाट शक्यता. जलला कॅरी करता आलं नाही. चेंडूपर्यंत पोहोचले होते क्षेत्ररक्षक. प्रयत्न चांगले होते परंतु अपयश त्या ठिकाणी मिळालं जात आहे. चांगला पटका समोरच्या दिशेमध्ये लॉप केलाय. लॉफ्टेड ड्राईव्ह. बॉल जाईल 1 टप्प्या अखेर बाउंड्री लाईनच्या बाहेर. लॉंग ऑन सीमारेषा क्लिअर करत 4 धाब्यांसाठी चौकार. दहिवली गावचे ज्येष्ठ नागरिक या ठिकाणी जे मित्र म्हणेन दहिवली गावाचे ज्येष्ठ नागरिक या ठिकाणी उपस्थितीमध्ये असतील त्या सर्व आम्ही सदस्यांना विनंती करतो की आपण मुख्य व्यासपीठावरती यावं. त्या सर्व पाहुण्यांना आम्ही या ठिकाणी विनंती करतो की आपण मंचावरती यावं. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं देखील सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे. दर्शन तरे एक चांगले स्कोरर आमच्या समोर या ठिकाणी जोडले जात आहेत. खूप चांगली स्कोरिंग त्यांची आम्ही या ठिकाणी पाहतोय. इंस्टाग्रामवरती त्यांच्या सिनेमॅटिक व्हिडिओ अगदी प्रोफेशनॅलिटी त्यांची आम्ही पाहिलेली आहे. यावेळी चांगला फटका. बॉल जाईल सीमारेषा पलीकडे आणि फलंदाज मोहितच्या बॅटमधून येतोय हा दमदार षटकार. आणि या षटकाराच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते 12 या धावसंख्येवरती. मोहित छोटा कटचा खेळाडू परंतु दमदार फटकेबाजी त्याची मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. डीप स्क्वेअर लेग सीमारेषा क्लिअर करत बॉल जातोय सीमारेषा पलीकडे. 6 धाब्यांसाठी ठोकलेला षटकार आणि या षटकाराच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते 12 या अंकावरती. 12 धाबा धावफलकावरती. गोलंदाज केतन कालन थोडासा या मॅचमध्ये मागणा ठरतोय. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये आक्रमकता काय असते ना तो मोहित मैदानाच्या आतमध्ये दाखवतोय. पुन्हा एकदा बॅटन अगदी पायाच्या मधोमध परफेक्ट यॉकर होता त्याला खोदून काढलंय. एक धाव कंप्लीट आणि एकच धाव या चेंडूवरती मिळेल. या एकेरी धाबेच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल. दर्शन तरे आम्हाला सांगतायत की धावफलकावरती धाव आहेत त्या 13 धावा. बिनबाद 13 ही सध्याची जमेची बाजू आहे. बॅटिंग करत असताना जरीमरी आई दहिवली या टीमचे. पुन्हा एकदा चांगल्या चेंडूची पैकी डॉट बॉल या ठिकाणी षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झालं. डावाची सुरुवात चांगली गेली होती फलंदाज मोहितनं. तदनंतर पुन्हा एकदा डॉट बॉल टाकला होता केतन कालननं. तदनंतर आपण पाहतोय की चौकार आला, षटकार आला, धावसंख्येला आकार मिळालं आणि सिंगल आल्यानंतर शेवट गोड करतोय गोलंदाज केतन कालन हा गोलंदाज. आणि शेवटचा चेंडू डॉट टाकताच धावफलक स्थिरावेल ते 13 या अंकावरती. 13 धाबा धावफलकावरती आपण त्या ठिकाणी पाहतोय. दोन्ही संघ एकाच कॅलिबरच्या आणि एकाच दर्जेच्या मैदानाच्या आतमध्ये. जरीमरी आई दहिवली आणि त्यांच्या विरोधात जाणता राजा पिंपळोली या दोन संघादरम्यान चालू असणारी लढत. टॉस जिंकलं दहिवली टीमनं आणि बॅटिंग करण्याचा निर्णय त्यांनी या ठिकाणी घेतला आणि जाणता राजा पिंपळोली टीमला या ठिकाणी क्षेत्ररक्षणासाठी आमंत्रित केलं. पहिल्या षटकामध्ये बॅटिंग अगदी चांगली राहिलेली आहे दहिवली या टीमचे आणि बॅटिंग करत असताना धाबा जमवल्यात. बिनबाद 13 धाबा आहेत त्या धावफलकावरती. बिनबाद 13 धाबा धावफलकावरती आपण या ठिकाणी पाहतोय. बॉलिंग ट्रॅकवरती दुसरं षटक या ठिकाणी अमर कालन हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती येतोय. खराब बॉल त्याच्यावरती आक्रमण. पंचांचा नो बॉलचा येतो इशारा आणि 4+1 अशा 5 धावा या चेंडूवरती मिळतील. एकूणच धावफलक जाऊन पोहोचेल ते 18 या धावसंख्येवरती.
5 धाबा तब्बल बोनसच्या स्वरूपात पहिल्या चेंडूवरती मिळत आहेत. या ठिकाणी फ्रेडचा बॉल होता आणि तदनंतर आपण पाहतोय की पुन्हा एकदा फाईन लेग सीमारेषा क्लिअर करत बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धाब्यांसाठी चौकार आणि या चौकाराच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचल ते 22 या धाबसंख्येवरती. 22 धाबा धावफलकावरती. पहिल्या चेंडूवरती मिळत आहेत तब्बल 9 धावा. खराब गोलंदाजी, गोलंदाज अमर कालन या गोलंदाजाकडून. पहिला चेंडू त्यांना बीमरचा नो चेंडू टाकला आणि कंबरेपेक्षा अगदी उंच बाजूवरती तो चेंडू होता. पंचानं त्या ठिकाणी नो चेंडू घोषित केलं आणि पहिला चेंडू बीमरचा नो आला, त्यावरती आलेला चौकार म्हणजे 4+1 अशा 5 धावा पहिल्या चेंडूवरती खर्च केल्या होत्या. दुसऱ्या चेंडूवरती देखील चौकार येतोय म्हणजे बॅक टू बॅक आलेले लगातारचे हे 2 चौकार म्हणजे पहिल्या चेंडूवरती 9 धावा तब्बल खर्ची करतोय तो गोलंदाज अमर कालन. इथून पुढे गुड कमबॅक त्याला या मॅचमध्ये करावा लागेल. टॉस जिंकून या ठिकाणी बॅटिंग करण्याचा निर्णय आणि त्या निर्णयावरती अगदी सक्षम उतरलेत, ठाम उतरलेत फलंदाज मोहित आणि त्याच्या सोबतीला खेळणारा नितीन, दोन्ही फलंदाज. अमर तयार आहे. पुन्हा एकदा स्लॉट मध्ये होता, आक्रमण केलंय, एलिव्हेशन नाही आहे, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली जज करता आलं नाही, झेल ड्रॉप होतोय आणि तिथून 2 धावा सहजरित्या कंप्लीट केले जात आहेत. एखाद्या चांगल्या फलंदाजाला तुम्ही जीवनदान देऊ शकत नाही. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होता साहिल आणि त्याच्याकडून ती चुकी आपण त्या ठिकाणी पाहतोय. क्रिकेटमध्ये एक एक झेल फार इम्पॉर्टंट आहे. पकडा झेल जिंका क्रिकेटचा खेळ, कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जातं आणि त्याच झेलला या ठिकाणी ड्रॉप केलंय. जीवनदान दिला आणि तदनंतर आपण पाहतोय फटका देखील चांगला आहे. फाईन लेग सीमारेषेच्या अगदी जवळ चांगलं क्षेत्ररक्षण झालं. 2 धाबा त्या ठिकाणी मिळत आहेत. एकूणच या 2 धाबेच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचल ते 26 या धावसंख्येवरती. 26 धाबा धावफलकावरती. क्रिकेटमध्ये असं म्हटलं जातं की एका फलंदाजाला दिलेलं जीवनदान तो फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बरसत असतो, चांगल्या धाबा जमवत असतो आणि सलामीला आलेला मोहित सुरुवातीपासून मैदानाच्या आतमध्ये बरसलाय. त्याची चांगली बॅटिंग आपण त्या ठिकाणी पाहतो आणि त्या फलंदाजाला जीवनदान देणं कुठेतरी तो डोकेदुखी ठरेल या मॅचमध्ये. ऑन स्ट्राईकवरती मोहित. एक चेंडूला फेस केला नितीननं, तो देखील डॉट बॉल खेळला होता. परंतु या मॅचमध्ये आपण पाहतोय मोहित स्वतःला सिद्ध करत चांगली बॅटिंग त्याने या मैदानाच्या आतमध्ये केलेली आहे. संघाला सध्याच्या घडीमध्ये सुस्थितीमध्ये नेऊन ठेवलंय. ऑफस्टिकच्या अतिरिक्त बाहेर पंचांचा त्या ठिकाणी वाईटच्या सत्रामध्ये देखील पंचांना विंग्स ओपन करण्यामध्ये भाग पडलं, कवायत करण्यास भाग पडलंय आणि या वाईटच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचल ते 27 या धावसंख्येवरती. 27 धावा धावफलकावरती. गोलंदाज तयार आहे. टॅप इन क्रिकेट. क्षेत्ररक्षक आहेत. लॉंग ऑनवरचा क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचेल. 1 धाव जरूर या चेंडूवरती मिळेल. सिंगलच्या मदतीनं स्ट्राईक रोटेशन त्या ठिकाणी आपण पाहतोय. 28 धावा धावफलकावरती. नितीन आता ऑन स्ट्राईकवरती असेल. अमरनं उर्वरित चेंडूमध्ये कमबॅक केलंय जरूर, परंतु उर्वरित येणारे 1-2 चेंडू देखील त्याला या षटकातील चांगले टाकावे लागतील. बॉलिंग ट्रॅकवरती अमर तयार आहे. स्लोअर डिलिव्हरी केली, चेंज ऑफ पेस केलं, फिंगर रोल केले होते आणि तदनंतर चेंडूला मारणं थोडंसं कठीण. बाहेरच्या दिशेमध्ये वलन घेणारा चेंडू आपण त्या ठिकाणी पाहिला, पडला आणि थोडंसं वलन घेणारा चेंडू संभ्रमात पाडला फलंदाज नितीनला. लगातारचे 2 चेंडू या ठिकाणी वैयक्तिक डॉट बॉल खेळतोय तो नितीन. 2 चेंडू डॉट बॉल खेळतोय. नितीनवरती विश्वास दाखवला. सलामीला तो मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय, परंतु यावेळी चांगला स्ट्रोक. क्षेत्ररक्षक आहेत त्यांच्या आवाक्या बाहेर. बॉल जाईल सीमारेषा पलीकडे. 6 धाब्यांसाठी बिग हिट नितीनच्या बॅटमधून येतो हा षटकार आणि या षटकाराच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते 34 या धावसंख्येवरती. 34 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय. पाणी घेऊन मैदानाच्या आतमध्ये जात आहेत खेळाडू, परंतु ड्रिंक्स ब्रेक्स 2 षटकानंतर आपण या ठिकाणी करतोय आणि एकूणच 2 षटकाच्या अंती धावफलकावरती धावा आहेत त्या 34 धावा धावफलकावरती.
जरीमरी आई दहिवली संघ टॉस जिंकला. बॅटिंग करण्याचा निर्णय, त्यांना पूर्णपणे विश्वास आहे. त्यांच्या या दोन्ही फलंदाजांवरती, उर्वरित येणाऱ्या फलंदाजांवरती विश्वास आहे. आणि त्या कारणास्तली या अगोदर आपण पाहिलं दोन्ही मॅचमध्ये ज्यावेळी टॉस विन होत असताना आपण पाहिलं की प्रथम बॅटिंग करत असताना संघाला, आणि त्याच परीनं आता या मॅचमध्ये देखील तशी कामगिरी करणार की काय असं वाटत असताना जरीमरी आई दहिवली टीमनं या ठिकाणी टॉस जिंकला आणि बॅटिंग करण्याचा निर्णय त्यांनी या ठिकाणी घेतला. या अगोदर चेसिंग दोन्ही संघाने केलं, जे अनुमान अंतरट टीमला पराभूत केलं भाकरीचा पाडा या टीमनं, आणि आरवी शूटर्स पोशीर टीमनं पराभूत केलं श्री गणेश कुंडलच या टीमला. करण कालन आपण पाहतो या ठिकाणी बॉलिंग ट्रॅकवरती येतोय. सर्व कालन कंपनी अतिरिक्त बाउन्स त्या ठिकाणी घेतलं. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा आणि गोलंदाजाला दंडित देखील करण्यात येत आहे. करणनं पहिला चेंडू थोडासा खराब टाकला. या अगोदर आपण पाहिलं अमर कालननं देखील त्याच पद्धतीची गोलंदाजी केली होती. पहिला चेंडू त्यांना सुमार टाकला होता, नो बॉल आला होता. आता इथून पुढे तुम्ही चेंडू बाउन्स करू शकत नाही. बॉल तयार. पहिला चेंडू चांगला, पहिला चेंडू वाईड होता, परंतु दुसऱ्या चेंडूवरती आपण पाहतोय लगातारचा हा दुसरा चेंडू या ठिकाणी वाईट बॉल टाकतोय गोलंदाज करण. लगातारचे 2 चेंडू वाईड आले, धाव पलक जाऊन पोहोचेल ते 36 या धावसंख्येवरती. धावा होत आहेत या मैदानावरती. आपण विचार केला वर्तुळाकार असणारा हे मैदान, चौफेर फटकेबाजी तुम्ही करू शकता. शरीराचा बेत, शरीराचा बेत, परंतु चेक केलं जाईल. पंच त्या ठिकाणी डिस्कस करतील आणि योग्य तो निर्णय बातचीत केल्यानंतर, सल्ला मसलत केल्यानंतर तुमच्यापर्यंत योग्य तो निर्णय त्या ठिकाणी पोहोचवला जाईल. बॅटकट आहे आणि त्या कारणास्तव हा चौकार येईल आणि या चौकाराच्या मदतीनं 10 पलक जाऊन पोहोचेल ते 40 या धावसंख्येवरती. काय जबरदस्त बॅटिंग करतोय मोहित हा फलंदाज. जीवनदान दिलं गेलं, अगदी सोपा झेल होता तर त्या ठिकाणी ड्रॉप केला आणि तिथून आता धाबा वाचवण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करावा लागतोय. 11 चेंडूमध्ये 30 या धावसंख्येवरती वैयक्तिक खेळतोय फलंदाज मोहित हा फलंदाज. मॅरेथॉन इनिंग त्याने साकारली आहे. पहिला अर्धशतक या स्पर्धेमध्ये तो झलकावेल का, त्याकडे आता नजरा लागल्यात दहिवली टीमच्या पाठीराख्यांच्या खेळाडूंच्या. बॉल तयार. पुन्हा एकदा या ठिकाणी पंचांचा वाईट बॉलचा इशारा येतो. वाईटच्या मदतीने 10 पलक जाऊन पोहोचेल ते 41 या धावसंख्येवरती. दहिवली गावचे ग्रामस्थ या ठिकाणी मंगल गायकवाड यांचं या ठिकाणी आगमन झाले. त्यांना विनंती असेल की आपण मंचावरती यावं, आपलं देखील सहर्ष मनपूर्वक स्वागत असेल. चांगला फटका, हेलिकॉप्टर फिरवलं, बॉलला ढकललाय, लॉंग ऑन सीमारेषा पलीकडे क्लिअर करत लॉफ्टेड ड्राईव्हचा हा षटकार. जबरदस्त स्ट्रोक, हेलिकॉप्टर फिरवलं, थेट लँड झालं वावरामध्ये, वावराच्या बाहेर अगदी सीमारेषेच्या पलीकडे. आपण पाहतोय की या चेंडूला ढकललं जात आहे. जबरदस्त बॅटिंग, MS धोनी स्टाईलचा हा फटका, हेलिकॉप्टर, आणि तो हेलिकॉप्टर लँड केलं सीमारेषा पलीकडे. सध्याच्या घडीला हार्दिक पांड्या बहुचर्चित या फटका खेळण्यासाठी इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये आपण पाहतो आणि त्याच पद्धतीने या फटक्याला खेचलं फलंदाज मोहितनं. जबरदस्त बॅटिंग त्याची मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. लो फुल टॉस आणि त्याच्यावरती कडा प्रहार, फुल टोल वसूल करणारा हा फटका आपण पाहिला. मोहितच्या बॅटमधून येतोय लगातारचा हा दुसरा विलोभनीय षटकार. षटकाराच्या मदतीनं 10 पलक जाऊन पोहोचेल ते 53 या धावसंख्येवरती. 53 धाबा
धाव फलकावरती. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक. क्षेत्ररक्षक आहेत परंतु त्यांच्या आवाक्याबाहेर बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे. 6 धाब्यांसाठी बिग हिट षटकार. 14 चेंडूमध्ये 48 धावसंख्येची मॅरेथॉन इनिंग खेळतोय संघासाठी फलंदाज मोहित आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ते 59 या धावसंख्येवरती. आणि लगातारचे 3 षटकार ठोकतोय फलंदाज मोहित. पहिला फलंदाज ज्याच्या बॅटमधून लगातारचे हे 3 षटकार येत आहेत. बॉल तयार. चांगला पटका ऑन साइड मध्ये. 1 धाव त्या ठिकाणी कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा देखील सहजरित्या कंप्लीट केल्या जात आहेत. भिजलो जरी आज मी हा माझा अंत नाही, पेटेन उद्या नव्यानं हे सामर्थ्य नाशवंत नाही. आणि ठोकतोय फलंदाज मोहित या 2 धावेच्या मदतीने हे पहिलं अर्धशतक या स्पर्धेमधील. बॅट वरती उंच करायचे.